नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. इथं मी वाल्याचे शेंग घेतलेले आहेत आणि भेंडी बारीक अशी कट करून घेतलेली. कवळी भेंडी आहे, तर अगोदर स्वच्छ धुवून नंतर बारीक अशी कट करून घेतलेली आहे. तर इथं सुक्कं वाटण बनवायचं आहे. शेंगदाणे असे व्यवस्थित भाजून घेतलेले, सुक्कं खोबरं किसून घेतलेले आणि लसूण घेतलेलं आहे. यामध्ये घरगुती मसाला, हळद, चवीनुसार मीठ टाकून आता हे सुक्कंच असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं, फिरून घ्यायचं. भांड्यात पाणी गरम करायला ठेवलेलं. यामध्ये आता हे वाल्या शेंगा टाकलेले. फक्त गॅसवर मोठी आच आणून उकळी द्यायची. गॅस बंद. भांड्यामध्ये तेल टाकलेलं. यामध्ये भेंडी टाकायची. गॅसच्याच मोठीच राहू द्यायची आणि मऊ पडेपर्यंत आता हे परतत राहायचं मोठ्या आचेवर. भेंडी कवळी असल्यामुळं वेळ लागला नाही. चवीनुसार मीठ टाकलेलं, परतत राहायचं. लगेचच 1 मिनिट नाही झाला की भेंडी एकदम अशी मऊ पडलेली आहे, एकदम मऊ पडलेली आहे. यामध्ये आता खमंगपणासाठी लसूण असा बारीक करून घेतलेला टाकलेला आहे. मस्त अशी मिठाची भेंडी फटाफट अशी 1 मिनिटात तयार झालेली आहे. एकदम स्वादिष्ट अशी. काढून घेऊ. यामध्येच आता थोडंसं तेल ॲड करणार आहे. वाल्याच्या शेंगा उकडून घेतलेल्या ते टाकलेल्या. व्यवस्थित असं मोठ्या आचेवर पहिल्यांदा सुरुवातीला परतून घ्यायच्या. वाल्याच्या शेंगा एकदम कवळ्या आहेत. यामध्ये आता हे सुक्कं जे वाटण बनवलेलं आहे ते टाकायचं आवडीनुसार. तर मी भरपूर असं टाकलेलं आहे. हे मिक्स करून घ्यायचं. गॅसच्याच मोठीच ठेवलेली आहे. मिक्स करताना गॅसच्याच आता कमी करायची. थोडंसं पाणी शिंपडायचं, जास्त नाही. आणि 2 मिनटं असं मंदाच्यावर झाकून ठेवायचे. 2 मिनटं झालेले. एकदम सुक्की नाही आणि पातळ नाही, छान अशी वाल्या शेंगाची भाजी तयार झालेली. कोथिंबीर टाकलेली आवडीनुसार. तर नक्की बनवा. हे दोन्ही प्रकार कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलवरची बाकी रेसिपी जी आवडल्या तर त्यांनी लाईक करा आणि या व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करा आणि